एका टोकापासूनही सुरुवात होते, काय सांगा? बघा, रिव्हर्स मायग्रेशनच्या निमित्ताने जे जे आमचे तरुण तरुणी अन्य शहरात अन्य राज्यात आहेत, त्यांनी होणारे हे कार्यक्रम, होणारी आमची भाषणं ह्याच्यावर फार बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे. शेवटी आम्ही ह्या ही गुंतवणूक का आणतोय, जेणेकरून आमच्या जिल्ह्यातला तरुण आमच्या जिल्ह्यामध्ये राहूनच, त्याच्या गावामध्ये राहूनच त्यांनी नोकरी करावी, दर्जेदार नोकरी करावी, चांगल्या पगाराची नोकरी करावी, यासाठी आमचे हे प्रयत्न आहेत. आमच्या जिल्ह्याचा तरुण जेव्हा आमच्या जिल्ह्यामध्ये राहून जेव्हा नोकरीने रोजगार करेल, तेव्हा थेट आमच्या जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नावर त्याचा फरक पडेल. आणि म्हणूनच हे सगळे प्रयत्न आज आम्ही करतोय. आज हा बोर्ड बनवण्याचा कारखाना पहिला आहे, पण त्याचबरोबर येणाऱ्या कालावधीमध्ये आरोंदा जेटी असो, रेडी बंदर असो, पंचतांत्रिक हॉटेल असो, असे असंख्य प्रकल्प आमच्या सिंधुदुर्गाच्या उंबाट्यावर आता येऊन थांबलेले आहेत. आता मला ह्या निमित्ताने विश्वास आहे, भविष्यामध्ये कोणालाही दुसऱ्या राज्यात जाऊन काम करायची गरज भासणार नाही. म्हणून ह्या निमित्ताने आमचे जोया मरीन चे आमचे जॉन आणि सुरेश देवेडिया असतील आणि सगळ्याच लोकांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून आमच्यावर विश्वास ठेवला. गोव्यावरची फॅक्टरी असताना पण त्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करायचं ठरवलं, यासाठी मनापासून आभार मानतो. तर कधीपर्यंत हा प्रकल्प पूर्ण आणि किती रोजगार निर्मिती या प्रकल्पात? पहिल्या तर 2 ते 2.5 महिन्यामध्येच त्यांनी जे काही कर्नाटकची जे त्यांचं फॅक्टरीचं काम आहे ते आता महाराष्ट्रात शिफ्ट करून पहिल्या बोट, मला वाटतं पहिली बोट 1 ते 1.5 महिने 2 महिने तर 2-2.5 महिन्यामध्ये ती पहिली बोट ते तयार करतील. त्या बोट बनवण्याच्या कारखाना जेव्हा पूर्ण क्षमतेने काम करेल तर किमान 200 मुलं तरुण तरुणी आपल्याला त्या कारखान्यामध्ये आम्हाला लागतील. आणि म्हणून ही तर सुरुवात आहे. आता हे फक्त एक भाग झाला. जसं आमच्या देवरेजींनी सांगितलं, जलवाहतुकीच्या निमित्ताने आम्ही पूर्ण कोकण किनारपट्टी मुंबईपर्यंत जोडणार आहोत. आणि म्हणून सिंधुदुर्ग पासून ते मुंबईपर्यंत जिथे जिथे अशा पद्धतीच्या बोटी लागतील तिथे तिथे या कारखान्यामध्ये त्या बोटी बनतील. ते प्रशिक्षण केंद्र सुद्धा, म्हणजे जे स्किल आहे ते सुद्धा सेंटर सुरू करणार. तर ते इथे जे बोट बनवण्याच्या कारखान्यासाठी जे स्किल लागतं ते आमच्या इथल्या तरुण तरुणींकडे नाहीये. आणि म्हणून त्यांनाही तयार करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना ट्रेनिंग करण्यासाठी स्वतः जॉन त्याचा पुढाकार घेणार आहेत, जोया मरीन पुढाकार घेणार आहे आणि जास्तीत जास्त मुलांनी त्याचा लाभ घ्यावा. कोर्स असेल किंवा काय असेल त्यासाठी ते लवकरच जाहीर करू, सगळी माहिती पत्रिका जाहीर करू. मुलांनी तयार राहावं, स्वतः पण इंटरनेटवर जाऊन काही माहिती गोळा करावी, जेणेकरून तुम्ही जेव्हा फॅक्टरी तयार होत असताना जेव्हा जेव्हा जोया इन्फ्रास्ट्रक्चर, जोया मरीन कडून तुम्हाला संपर्क केला जाईल, तेव्हा तेव्हा जास्तीत जास्त मुलं तळवणे आणि आजूबाजूच्या सावंतवाडी सिंधुदुर्गातली जास्तीत जास्त मुलं इथे काम करायला आली पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.